नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माइंडसेट आय एसच्या युट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. बऱ्याच वेळा होतं कसं की आपण स्वतःच्या असणाऱ्या स्वार्थाच्या अनुषंगाने आपले महत्वपूर्ण असणारे रिलेशन्स तोडून टाकतो आणि त्यानंतर त्या स्वार्थाचे कॉन्सिक्वेन्सेस असे होतात की प्रत्येक ठिकाणी तोंडावर आपटावं लागतं. मग अशीच असणारी परिस्थिती आता पाकिस्तानची झालेली आहे. पाकिस्ताननं स्वतःच्या स्वार्थाच्या अनुषंगाने अमेरिकेसोबत हातमिळवणी केली आणि अमेरिका जे काही सांगतोय त्या सगळ्या गोष्टी मान्य करण्याचा प्रयत्न केला. त्याची अट काय होती पाकिस्तानची? फक्त की ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान भारतानं जो अटॅक केलेला होता त्या असणाऱ्या अटॅकच्या अंतर्गत प्रत्युत्तर देत असताना आम्ही असणारे राफेल फायटर जेट त्यांचे पाडलेत, त्यांची संख्या कंटिन्युअसली या ठिकाणी अमेरिका सांगत राहील. तो रेफरन्स डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रत्येक असणाऱ्या प्लॅटफॉर्मवरती पाकिस्ताननं एवढे फायटर जेट पाडले अशा पद्धतीने स्टेटमेंट त्या ठिकाणी करत गेले. आता त्याचा परिणाम असा झाला की अमेरिका जेव्हा जेव्हा त्यांना ऍज अ पपेट म्हणून यूज करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा तेव्हा पाकिस्तानला फक्त त्या ठिकाणी त्या असणाऱ्या अमेरिकेच्या दोऱ्यांच्या हालचालीवरती त्या ठिकाणी पपेट सारखा असणारा खेळ करावा लागतोय. अशीच एक घटना आता घडलेली आहे जी 2020 मध्ये अब्राहम असणारा अकॉर्ड झालेला होता, ज्या असणाऱ्या अकॉर्डच्या अंतर्गत इस्रायलला ऍज अ नेशन म्हणून त्या ठिकाणी संमती देणं ही प्राईम कंडिशन्स त्या ठिकाणी असणार आहे. त्या असणाऱ्या अकॉर्ड मध्ये पाकिस्ताननं सहभागी व्हावा या पद्धतीचं असणारं स्टेटमेंट आता या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं आहे. डोनाल्ड ट्रम्प अपेक्षित आहेत ते म्हणजेच काय की पाकिस्तान असेल, सौदी अरेबिया असेल, एवढंच नाही तर इराणनं सुद्धा या असणाऱ्या अब्राहिम अकॉर्ड मध्ये सहभागी व्हावा आणि इस्रायलला संमती द्यावी अशा पद्धतीचा मुद्दा आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की काय पाकिस्तानच्या असणाऱ्या देशाच्या पासपोर्टवरती सुद्धा क्लिअरली मेन्शन आहे की इस्रायल हा असणाऱ्या देशाला ते मान्य करत नाहीयेत. आणि इराणचा उल्लेख तर बघितला तर खूप वर्षांपासून तो संदर्भ चालू आहे त्यांचा की पॅलेस्टाईनला सपोर्ट करणं. सौदी अरेबियाचा रेफरन्स सुद्धा त्याच पद्धतीने आहे. अशा कंडिशन्स मध्ये अमेरिका या असणाऱ्या अब्राहिम अकॉर्ड बद्दल बोलतोय. तर काय आहे एक्झॅक्टली हा असणारा अब्राहिम अकॉर्ड आणि पाकिस्तान याच्यावरती कशा पद्धतीनं अडचणीत अडकलाय या सगळ्या गोष्टींचा रेफरन्स आपण आजच्या असणाऱ्या सेशनमध्ये या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करूया. मग सेशनला सुरुवात करत असताना सगळ्यात सिंपल महत्वपूर्ण मुद्दा म्हणजेच काय, हा असणारा जो अब्राहिम अकॉर्ड असेल का, करार असेल का, याच्यामध्ये पाकिस्तानचा असणारा भूराजकीय असणारे पेच प्रसंग, जिओ पॉलिटिकल असणारा जो प्रेशर आहे का तो आता त्यांना फेस करावा लागतोय आणि या असणाऱ्या डायलेमामध्ये त्यांना अडकून राहावं लागतंय. त्याच्या अंतर्गत त्याच्या माध्यमातून भारतावरती होणारा इम्पॅक्ट काय असेल ते सुद्धा आपल्याला अभ्यासणं आवश्यक असणार आहे. अमेरिका आणि पाकिस्तानचा संबंध आणि भारतावरचा असणार त्याचा प्रभाव काय आहे या गोष्टी आपण या असणाऱ्या सेशनच्या माध्यमातून घेऊया. त्याच्या अगोदर तुम्हाला हे माहिती पाहिजे की पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांचा उल्लेख कशा पद्धतीने होतो. मग रेफरन्स आपण बघितला या ठिकाणी तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा, जर्मनीच्या अनुषंगाने असणाऱ्या ज्यू लोकांनी जेव्हा दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदर एक सगळ्यात महत्वपूर्ण असणारा रेफरन्स असा होता की जिथे हिटलर खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक प्रकारे प्रेशराईज असणाऱ्या कंडिशन्स मध्ये ज्यू लोकांना टार्गेट करत होते आणि त्यांना त्या ठिकाणी मृत्यूदंडाची असणारी शिक्षा दिली जात होती. त्या कंडिशन्स मध्ये त्यांना आश्रय घेण्यासाठी एक स्थान पाहिजे होतं. मग ते आले कुठं, तर ते या असणाऱ्या पॅलेस्टाईनच्या भूमीवरती आले. मग पॅलेस्टाईनच्या भूमीवरती आल्यानंतर या ठिकाणी या असणाऱ्या एरियामध्ये त्यांनी स्वतःला निर्माण करायचं किंवा स्वतःला असणारं वर्चस्व या ठिकाणी किंवा स्वतःला स्टे करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करायचा, यासाठी इथं राहण्याचा प्रयत्न करायला लागले. पण 1946 ला या पद्धतीचा पॅलेस्टाईन होता जिथं पॅलेस्टाईनची संपूर्ण असणारी जबाबदारी या ठिकाणी आपल्याला दिसते. संपूर्ण एरियावरती हा दिसतो भाग या ठिकाणी, जिथं इजिप्त आहे, सौदी अरेबियाचा रेफरन्स येतो, जॉर्डन आहे, त्याच्यावरती सिरिया आहे, लेबेनॉन आहे आणि त्याच्या पलीकडे बघितलं तर मेडिटेरियन सी आहे, भूमध्य समुद्राचा उल्लेख त्या ठिकाणी तो हिथं असणारा पॅलेस्टाईन या पद्धतीनं होता. जसं जसं हा असणारा मुद्दा चर्चेमध्ये आला युनायटेड नेशनच्या अंतर्गत दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर हाच असणारा ज्यू लोकांचा आणि तिथल्या स्थानिक असणाऱ्या पॅलेस्टाईन लोकांचा असणारा इश्यू त्या ठिकाणी समोर गेला आणि मग युनायटेड नेशन एक प्लॅन दिला 47 ला आणि त्या प्लॅन नुसार इस्रायल या असणाऱ्या प्रदेशाची मान्यता झाली आणि पॅलेस्टाईनचा असणारा एरिया या ठिकाणी या पद्धतीनं थोडक्याच असणाऱ्या स्वरूपामध्ये राहिला. पण तो जसं जसं हळूहळू कालखंड निघून गेला तसं या असणाऱ्या इस्रायलनं या असणाऱ्या पॅलेस्टाईनवरचा असणारा आपला अधिकार वाढवण्याचा प्रयत्न केला. मग तो प्रेशराईजनं, तो युद्धाच्या स्वरूपामध्ये, तो इंटरनल असणाऱ्या क्लॅशेसच्या माध्यमातून तो इथं नियंत्रण करण्याचा प्रयत्न करायला लागला. 1967च्या कालखंडापर्यंत एवढाच असणारा पॅलेस्टाईन राहिला होता.
आणि 2012चा उल्लेख केला तर आता तुम्हाला या ठिकाणी या पद्धतीचा असणारा एरिया तुम्हाला या असणाऱ्या पॅलेस्टाईनच्या अंतर्गत दिसतो. पण तो एरिया जर अजूनही थोडासा पुढे गेलो आपण तर आत्ताच्या कंडिशन मध्ये पाहिलं तर 1949च्या असणाऱ्या कालखंडापासून ते आत्ताच्या कंडिशन मध्ये तुम्ही आलात तर दिसतं तुम्हाला या ठिकाणी जेरुसलम आणि वेस्ट बँक आणि गाझा स्ट्रीप एवढाच भाग तो आहे तो पॅलेस्टाईनच्या स्वरूपामध्ये आपल्याला सेपरेट दिसतो. बाकी संपूर्ण एरियावरती आपल्याला इस्रायल या ठिकाणी कंट्रोल करताना दिसतो. अशा कंडिशन मध्ये भारत या असणाऱ्या दोन देशांच्या असणाऱ्या संकल्पनेला सपोर्ट करतो का? पॅलेस्टीन आणि इस्रायल या दोन देशांच्या असणाऱ्या व्यवस्थेला मान्यता देतो का? तर येस, भारत हा 2 नेशन थेरीला मान्य करतो. पॅलेस्टाईनचं अस्तित्व सुद्धा मान्य करतो आणि इस्रायलचं अस्तित्व सुद्धा त्या ठिकाणी मान्य करतो. हा रेफरन्स आहे. पण कधीच पाकिस्तान असेल किंवा इराण असेल म्हणजेच काय जिथं शियापंथीयांचा संदर्भ त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतो अशा असणाऱ्या देशांनी या असणाऱ्या पॅलेस्टीनला कंटिन्युअसली सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला. मोस्टली जर बघितलं आपण या ठिकाणी तर जे सुन्नीपंथीयांचं असणारी लोकसंख्या ज्या देशामध्ये जास्त आहे त्यांनी नक्कीच या गोष्टीला विरोध केला आणि एक प्रकारे इस्रायलला सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे इनडायरेक्टली अमेरिकेला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करत होते असा एक रेफरन्स या ठिकाणी येतो. मग आता काय केलं, जे जे देश या पॅलेस्टीनला सपोर्ट करत होते त्या सगळ्या देशांना डोनाल्ड ट्रम्प या ठिकाणी सांगतायत की तुम्ही काय करा, या असणाऱ्या अब्राहिम अकॉर्डमध्ये करारामध्ये सहभागी व्हा आणि इस्रायलला मान्यता द्या. आणि याचा रेफरन्स बघत असताना या ठिकाणी इम्रान खान हे असणारे पॉलिटिकल लीडर जेव्हा तुरुंगात जात होते, तुरुंगात त्यांना टाकलं जात होतं तेव्हा त्यांनी क्लिअरली सांगितलं होतं की शहबाज शरीफांचं असणारं जे गव्हर्नमेंट आहे का ते अमेरिकेनं बसवलेलं आहे आणि अमेरिका भविष्यामध्ये त्यांना जे काही पाहिजे त्या गोष्टी पाकिस्तानकडनं करून घेणार. त्या अनुषंगाने बघितलं या ठिकाणी तर तेहरीक-ए-इन्साफ या असणाऱ्या पार्टीच्या माध्यमातून आता विरोधी भूमिका या ठिकाणी मांडली जात आहे आणि हे असणारं गव्हर्नमेंट पूर्णतः अमेरिकेचं पपेट झालेलं आहे. अशा पद्धतीचा रेफरन्स त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये मांडला जातोय. मग आता जेव्हा अमेरिका या पाकिस्तानला म्हणतोय की या अब्राहिम अकॉर्डमध्ये सहभागी व्हा आणि इस्रायलला ऍज अ नेशन म्हणून त्या ठिकाणी रेकॉग्नाइज करा, तर सगळ्यात मोठी असणारी डिप्लोमॅटिक अडचण आता पाकिस्तानमध्ये होताना दिसते. हेही इथं लक्षात घेणं आवश्यक असणार आहे. बेसिकली या मॅपच्या अनुषंगाने मुद्दा लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे. मग जेव्हा आपण या वर्ल्ड मॅपकडे बघतो ना तेव्हा आपल्याला क्लॅरिटी येते की भारतात जवळचा असणारा हा पाकिस्तान आणि त्याच्या अनुषंगाने इथला असणारा इस्रायलचा रेफरन्स आणि त्या इस्रायल मधला असणारा पॅलेस्टीन या दोन देशांमधल्या असणाऱ्या अडचणीचा बाब बघत असतानाच याच असणाऱ्या गल्फ कंट्रीजमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो. कतार असेल, सौदी अरेबिया असेल किंवा उल्लेख केला या ठिकाणचा तर इराण असेल, यांच्यावरती सुद्धा एक प्रकारे मॉरल प्रेशर आता त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न होतो. आता इराण तर त्या गोष्टी ऐकणं पॉसिबल नाहीये पण तरी पण अडचणीचा भाग त्या ठिकाणी येतोय जिथं डोनाल्ड ट्रम्प या पद्धतीच्या स्टेटमेंट करतायत तर त्या नक्कीच या ठिकाणी कन्सर्निंग इश्यू ठरू शकतात. मग काय आहे सगळ्यात पहिल्यांदा अभ्यासू आपण अब्राहिम करार काय आहे. हा एक ऐतिहासिक संकल्पना मांडली जाते. का मांडली जाते? कारण याची असणारी जी सुरुवात आहे का ती 2020 मध्ये अमेरिकेच्या असणाऱ्या मध्यस्थीनं झाली होती. इस्रायल आणि काही अरब किंवा मुस्लिम राष्ट्रांमधील असणारे संबंध थोडेसे जनरल व्हावे, सामान्य करण्यासाठी हा असणारा अब्राहिम अकॉर्ड तयार करण्यात आलेला होता आणि हा ऐतिहासिक राजनैतिक करारांचा समूह आहे असं म्हटलं जातं. ह्या असणाऱ्या अब्राहिम करारामध्ये अब्राहम हे नाव का घेण्यात आलं? कारण का बायबलमध्ये अब्राहिम या आदरणीय व्यक्तिमत्वावरून हे नाव स्वीकारण्यात आलं. कारण ज्यूज लोक असतील, ख्रिश्चन असतील, इस्लाम धर्मातील असणारे आंतरधर्मीय सलोखा आणि सामायिक वारशाचं प्रतीक आहे. कारण अब्राहिम हा तिन्ही असणाऱ्या लोकसमुदायामध्ये या ठिकाणी आदराचं असणारं स्थान असणारी व्यक्तिमत्वाची भूमिका काही ठिकाणी काही व्यक्तींच्या माध्यमातून ती देवाची भूमिका त्या ठिकाणी मांडली जाते म्हणून तो शब्द घेण्यात आला. आणि इथं प्रामुख्याने अमेरिका, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका मध्यस्थी होतोय. इस्रायल आणि मुस्लिम बहुल देशांच्या अंतर्गत मध्यस्थी होऊन त्या ठिकाणी त्यांचे असणारे इश्यू सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय. तसाच इश्यू सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आता सध्याला कतारमध्ये होत होता पण त्या कतारमध्ये सुद्धा इस्रायलने अटॅक केला. त्याच्या अनुषंगाने मुद्दे खूप जास्त आता मध्यंतरी चिघळले गेले. पण आता तरी सुद्धा या असणाऱ्या सगळ्या कंडिशनमध्ये इस्रायल आणि इस्लामिक बहुल देश यांचा असणारा क्लॅशेस तुम्ही कंटिन्युअसली बघणार आहात आणि तोच असणारा क्लॅशेस संपवण्यासाठी असणारा अब्राहिम करार आहे. याच्यामध्ये आपण या ठिकाणी ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक जे काही कंट्रीज आहेत का त्यांचा उल्लेख जेव्हा करतो तेव्हा आपल्याला दिसतात या ठिकाणी 57 देश आहेत. या असणाऱ्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशनच्या अंतर्गत जेवढ्या कंट्रीज येतात त्याच्या अंतर्गत बघितलं तर तुम्हाला दिसतील हे असणारे मल्टिपल कंट्रीज. जसं उल्लेख केला या ठिकाणी तर आता सध्याच्या कंडिशनमध्ये इराणचा उल्लेख याच्यामध्ये करतो आपण. सोबतच पाहिलं याच्यामध्ये तर आपण या ठिकाणी रेफरन्सेस आणतो कुठला
टर्की असेल याच्यामध्ये, सिरियाचा उल्लेख याच्यामध्ये असेल, सुदान असेल या ठिकाणी, कुवेतचा उल्लेख सुद्धा याच्यामध्ये असणार आहे, हे लक्षात घ्यायचं. सोबत बघितलं या ठिकाणी तर आपल्याला इथं सौदी अरेबिया दिसतोय पहा. यस, बघा सुदान आहे या ठिकाणी, सगळीकडे सुदान झालेलं आहे. यस, बघा ठीक आहे. याच्यामध्ये सौदी अरेबिया सुद्धा आहे. पाकिस्तानचा उल्लेख सुद्धा या ठिकाणी येतो. तर 57 मुस्लिम बहुल असणाऱ्या देशांच्या ग्रुपच्या अंतर्गत या ठिकाणी बऱ्याच देशांनी काय केलेलं आहे, याच्या अंतर्गत हा असणारा अग्रीमेंट साईन केलेला आहे. कारण तो कधी, तर लक्षात घ्यायचं, याचा पूर्व इतिहास बघितला तर याच्या असणाऱ्या बॅकग्राऊंड मध्ये जेवढे काही करार झाले त्या सगळ्या करारांना इस्रायल आणि इतर असणाऱ्या देश, जे मुस्लिम बहुल देश आहे त्या गल्फ कंट्री मधले, त्यांच्यासोबत कोलॅबोरेशन व्हावं, त्या सगळ्या असणाऱ्या करारांना एकत्र करणारा अब्राहम अकॉर्ड झाला 2020 ला. पण त्याच्या अगोदरचे करार होतेच की, जसं की काय 1979च्या कालखंडामध्ये बघितलं आपण या ठिकाणी तर आपल्याला दिसतो इजिप्तनं या असणाऱ्या अग्रीमेंट वरती साईन केली होती. 1994 मध्ये जॉर्डननं, यापूर्वी केवळ या 2 अरब राष्ट्रांनी इस्रायलला मान्यता दिलेली होती. ऍज अ कंट्री म्हणून त्यांनी त्या ठिकाणी मान्यता दिली होती. आणि सुरुवातीच्या देशांचा उल्लेख केला, जेव्हा सप्टेंबर 2020 चा उल्लेख करतोय, त्या अब्राहम अकॉर्ड मध्ये येणारे कोण आहेत, मग इस्रायल आहे, संयुक्त अरब अमिरात आहे, UAE आहे आणि बहरीन आहे. हे देश या ठिकाणी या असणाऱ्या अकॉर्ड मध्ये येतात, जिथं इस्रायल सोबत इतर देशांना शांतीपूर्ण व्यवहार त्या ठिकाणी ठेवायचा होता. त्या अनुषंगाने आणि आता 2020च्या असणाऱ्या अखेरीमध्ये मोरोक्को, सुदान हे सुद्धा देश याच्यामध्ये सहभागी होताना दिसतात. मग अशा कंडिशन्स मध्ये या सगळ्या कराराची असणारी भूमिका आणि याचं धोरणात्मक उद्दिष्ट आणि त्याचे असणारे गोल बघत असताना त्याच्यातले बदल सुद्धा बघणं गरजेचं असतं. जसं की अरबमध्ये एकमतामध्ये आपल्याला बदल होताना दिसतो. अरेबियन देशाचा उल्लेख आपण इथं केला तर आपल्याला खूप काही बदल इथं होताना दिसतात. जसं की इस्रायलशी संबंधित प्रस्थापित करण्यासाठी स्वतंत्र पॅलेस्टाईन राज्याची एक अट यापुढे अनिवार्य नसल्याचे यातून स्पष्ट झालेले आहे. म्हणजे काय, या असणाऱ्या अरब एकमेकांतर्गत जो काही बदल होतोय त्याच्यामध्ये पॅलेस्टीन ऍज अ कंट्री राहणार नाही, हा एक मूळ मुद्दा असेल. आणि हा अरब लीगच्या ऐतिहासिक भूमिकेतील सगळ्यात मोठा बदल मानला जातोय. आणि इराण विरोधी गट सुद्धा याच्यामध्ये आहे. पश्चिम आशियातील इराणचं वर्चस्व आणि त्यांच्या प्रॉक्सी नेटवर्कद्वारे एक मजबूत आणि अभेद्य आघाडी उभी करणं हा सुद्धा उल्लेख या ठिकाणी आहे. मग इथं इराण विरोधी असणारा गट जो आहे का, तो या असणाऱ्या पश्चिम आशियामध्ये इराणचं वर्चस्व वाढू नये त्यासाठी तयार होणारा गट हा इस्रायलच्या सोबत राहतोच, हे लक्षात घ्यायचं. पण त्याच्यासोबत पण एक सगळ्यात महत्वाचं गट आहे. जेव्हा आता सध्याला कतारवरती हल्ला झाला होता इस्रायलकडनं, तेव्हा सगळे इस्लाम बहुल देश एकत्र आले आणि त्यांनी पाकिस्तानला पुढे केलं. कारण पाकिस्तान एकमात्र देश आहे 57 देशामध्ये ज्याच्याकडे स्वतःचं असणारं न्यूक्लिअर पॉवर त्या ठिकाणी आहे, न्यूक्लिअर असणारा बॉम्ब त्यांच्याकडे आहे. अशा कंडिशन्स मध्ये ते पाकिस्ताननं या असणाऱ्या सगळ्या देशांना मिळून सांगितलं की आपण अमेरिकेनं ज्या पद्धतीनं नॅटो तयार केलेला आहे तसा आपला इस्लामिक कंट्रीचा असणारा नॅटो तयार करू, अशी एक सुद्धा भूमिका त्या ठिकाणी घेऊन येतात. जे इराणला सपोर्ट करतात पण इस्रायलला अपोज करण्याची भूमिका त्याच्यामध्ये येते. इस्रायलचा डॉमिनन्स कमी व्हावा त्यासाठी हा ग्रुप पण तयार होत होता. तसं इथं इराणला या ठिकाणी वाढू द्यायचं नाहीये, हा सुद्धा संदर्भ याच्यामध्ये येतोय, लक्षात घ्यायचा. आणि आर्थिक समन्वय बघितलं, थेट व्यावसायिक उड्डाणे, व्यापार, पर्यटन, तंत्रज्ञान सहकार्य, सायबर सुरक्षा या सगळ्या असणाऱ्या भागीदारीला सुद्धा याच्या अंतर्गत आणायचं आहे. हा रेफरन्स लक्षात घ्यायचा. या मूळ असणाऱ्या अब्राहम अकॉर्डच्या अंतर्गत आपल्याला हे मूळ बदल दिसतात. अरब एकमतामध्ये बदल होतोय, पॅलेस्टीनला ऍज अ कंट्री म्हणून रिकॉग्नाइज करायचं नाहीये, इराण विरोधी गट तयार करायचा आहे आणि आर्थिक समन्वय आणायचे. जे काही टेक्नॉलॉजिकल असणारे असेसमेंट असेल त्या सगळ्या गोष्टी डेव्हलप करून या ठिकाणी ह्या गोष्टी आणायच्या आहेत. अशा सगळ्या गोष्टींमध्ये भारतासाठी याचं असणारं महत्व काय या ठिकाणी, स्ट्रॅटेजिक महत्व काय, इथं धोरणात्मक महत्व काय, तर इथं बघितलं तर डिहायफनेशनचा उल्लेख केला तर भारत आता कोणतीही राजनैतिक कसरत न करता इस्रायल आणि आखाती देशांसोबत स्वतंत्रपणे आक्रमक संबंध जोपासू शकतो. जर इस्रायललाच या ठिकाणी ऍज अ कंट्री म्हणून रेकॉग्नाइज करा, यासाठीच अब्राहम अकॉर्ड मध्ये या देशांना सहभागी होण्यासाठीचे असणारे मुद्दे जर अमेरिका सांगत असेल तर भारत मुक्त पद्धतीनं इस्रायल सोबत त्या ठिकाणी अग्रीमेंट करू शकतो आणि स्वतःचा डॉमिनन्स या असणाऱ्या ग्रुपमध्ये तयार करण्यासाठी भारताला एक प्रकारची असणारी प्रेरणा मिळू शकते आणि भारत स्वतःचा असणारा जो एक पोटेन्शियल आहे तो दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू शकतो. लघु बहुपक्षीय गट, ज्याला आपण I2U2 म्हणतो, ज्याच्यामध्ये भारत, इस्रायल, UAE आणि USA आहे, या असणाऱ्या पश्चिम आशियाई क्वाडची असणारी स्थापना सुलभ झाली होती. याचा मुख्य भर सुरक्षा, स्वच्छ ऊर्जा आणि संयुक्त असणारे टेक्नॉलॉजिकल असेसमेंटसाठी तयार केला होता.
याला क्वाड सेकंड असंही म्हणतात. क्वाड फर्स्ट मध्ये कोण आहे, ज्यांची असणारी आत्ताच या ठिकाणी 11व्या क्रमांकाची असणारी मिनिस्टेरियल असणारी मीटिंग त्या ठिकाणी झाली, फॉरेन मिनिस्ट्रीची असणारी मीटिंग त्या ठिकाणी झाली 26 मेच्या कालखंडामध्ये. तो असणारा क्वाड पहिला, ज्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया आहे, जपान आहे, भारत आहे आणि युएसए आहे. हा सेकंड क्वाड म्हटलं जातं I2U2 चा. मग इथं आपण परत एकदा ऍक्टिव्ह होऊ शकतो या असणाऱ्या क्वाड 2 च्या असणाऱ्या ग्रुपमध्ये, आणि इस्रायल आणि अमेरिकेसोबतचं असणारं कोलॅबरेशन अजून वाढू शकतो, एक जेणेकरून चायनाला काउंटर करण्यासाठी त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. नंतर काय, कनेक्टिव्हिटी आणि भारतीय डायस्पोरा. आपण काय करू शकतो, आखाती देशांमध्ये लाखो भारतीय कामगारांसाठी शांतता आणि सुरक्षेची हमी तसेच नवीन कनेक्टिव्हिटीसाठीचे असणारे वेगवेगळे कॉरिडॉर तयार करू शकतो, जर या पद्धतीचा असणारा अब्राहम अकॉर्ड मध्ये पाकिस्तान सहभागी होतोय, सौदी अरेबिया सहभागी होतोय, इराण सहभागी होतोय. तर अशा कंडिशन्स मध्ये भारताला नवीन असणारे मार्ग शोधायला मदत होईल आणि भारताचा व्यापार सुद्धा या ठिकाणी डेव्हलप होऊ शकतो. हा उल्लेख याच्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं. मग आत्ताच्या घडामोडी काय होत्या त्या ठिकाणी, अमेरिका आणि पाकिस्तानचा उल्लेख केला तर सावध आणि व्यवहारिक असणारे संबंध, व्यवहारवादी संबंध या ठिकाणी येत आहेत. अफगाणिस्तानच्या युद्धानंतर तणावपूर्ण असणाऱ्या वर्षानंतर अमेरिका आणि पाकिस्तान द्विपक्षीय संबंध आता एक नव्या सावध आणि पूर्णपणे व्यवहारावर आधारित असणाऱ्या टप्प्यांवरती येताना दिसतात. ते फक्त प्रॅक्टिकल आहेत, कारण का अमेरिकेला गरज आहे पाकिस्तानची, पाकिस्तानला गरज आहे पैशांच्या निमित्तानं अमेरिकेची. त्यामुळे दोघंही एकमेकावर अवलंबून आहेत. त्या गोष्टीमुळे यांचं असणारं कोरिलेशन आपल्याला आता हायलाइट होताना दिसतात. आणि अमेरिका भारताला नाकारून इथं पाकिस्तानला जवळ करण्यापाठीमागचा असणारा हेतू बघितलं तर अफगाणिस्तानवरती कधीही कोणत्याही सिच्युएशन मध्ये अटॅक करायचा असेल तर पाकिस्तान सारखा असणारा चांगला ऑप्शन त्यांच्याकडे राहू शकत नाही. तिथून त्यांना डायरेक्टली अटॅक करण्याचा रेफरन्स त्या ठिकाणी येऊ शकतो. आणि याच्यामध्ये बघितलं तर धोरणात्मक समन्वय आणि पुनर्रचना काय होऊ शकते बघा. आता गाझा संघर्षानंतरची भूमिका, गाझामधील शांततेसाठी अमेरिकेनं पाकिस्तानला प्रस्तावित जागतिक बोर्ड ऑफ पीस मध्ये आमंत्रित केलं होतं. म्हणजे गाझामध्ये शांतता निर्माण व्हावी त्यासाठी काय करण्यात आलं होतं, इजिप्तमध्ये एक सगळ्यात महत्वाची समिट भरवली होती आणि त्या समिटमध्ये पाकिस्तानला बोलवलं होतं. कशासाठी, बोर्ड ऑफ पीसच्या असणाऱ्या समिटमध्ये. आणि इथं पाकिस्तानचं अमेरिकेशी असणारे मैत्रीपूर्ण संबंध आणि ठाम पॅलेस्टाईन समर्थक भूमिका यांना त्यांनी वेगळं स्थान देण्याचा प्रयत्न केला होता. पण आता तोच पॅलेस्टाईनचं असणारं जे वर्चस्व आहे का, एक प्रकार त्याचं अस्तित्व आहे का, ते संपताना दिसते आपल्याला. दहशत विरोधी असणारी समन्वय या ठिकाणी दिसतात. उच्चस्तरीय इस्लामिक स्टेट ISISच्या कमांडरचा शोध आणि अटकेसाठी पाकिस्तानने केलेल्या मदतीची अमेरिकेने कंटिन्युअसली सार्वजनिक पातळीवरती या ठिकाणी माहिती दिलेली आहे. एवढंच नाही तर सगळ्यात महत्वपूर्ण संदर्भ या ठिकाणी येतो, इराण बद्दलच्या असणाऱ्या युद्धाबद्दल सुद्धा या ठिकाणी पाकिस्तानने मदत केली असा रेफरन्स या ठिकाणी देताना दिसतात. पण आपल्याला हे पण माहिती आहे पाकिस्तानी आर्मी, मग या ठिकाणी आसिफ मुनीरचा उल्लेख केला तर हे आसिफ मुनीर त्यांच्या असणारे त्या ठिकाणी फील्ड मार्शल, बऱ्याच वेळा त्यांचा फील्ड मार्शल असा उल्लेख केला जातो. पण त्या असणाऱ्या व्यक्तीनं इराणला खूप वेळा सपोर्ट केलेला आहे. त्यांचा असणारा प्रेझेन्स इराणच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आहेच, हे पण आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे. पण अमेरिकेसोबत सुद्धा त्यांचा असणारा, कारण अमेरिका जगाला सांगतो की पाकिस्तान हा विक्टिम आहे, पाकिस्तानवरतीच दहशतवादी हल्ला खूप वेळ झालेला आहे, तर पाकिस्तान दहशतवादी यंत्रणा निर्माण करतोय असं म्हणू नका. हे खूप महत्वपूर्ण असणारी भूमिका अमेरिका घेऊन येत असतो. आणि उच्चस्तरीय संरक्षण मुत्सद्देगिरीचा उल्लेख केला पाकिस्तानचे लष्कर प्रमुख फील्ड मार्शल आसिफ मुनीर आणि अमेरिकेचे असणारे या ठिकाणी सेंटकॉम यांच्यातील नियमित भेटी, संरक्षण संबंध हाच द्विपक्षीय संबंधाचा मुख्य आधार आहे. मग इथं कंटिन्युअसली यांच्या असणाऱ्या भेटीगाठी होत राहतात त्यांच्या असणाऱ्या आर्मी चीफ सोबत. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. याच्यामुळं एक जिओ पॉलिटिकल असणारा संघर्ष आणि तणाव तयार होताना दिसतोय. मग काय असेल आता सध्याला, धोरणात्मक समन्वय, स्ट्रॅटेजिक असणारा कन्व्हर्जन्सचा उल्लेख केला या ठिकाणी. गाझा नंतरचं स्थिरीकरण असेल, दहशतवादी विरोधी मोहीम असेल आणि पश्चिम आशिया शांतता एक्झिट असेल. त्यामुळं आता एक राजकीय संघर्ष आपल्याला तयार होताना दिसतोय. आणि प्रमुख संघर्षाचे बिंदू कोणते त्या ठिकाणी, इराणचा असणारा टॅरिफ पेच, ट्रम्प प्रशासनाकडनं इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवरती 25% दंडात्मक शुल्काची घोषणा आहे. आणि इराणवर व्यापारासाठी अवलंबून असलेल्या पाकिस्तानच्या कमकुवत अर्थव्यवस्थेला याचा थेट धोका पोहोचणार आहे. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात अमेरिकेसोबत यांची मैत्री असणं सुद्धा यांच्या असणाऱ्या पथ्यावरती पडणार नाहीये, कारण ह्यांचं असणारं कोलॅबरेशन इराण सोबत तुटू शकतं. सोबत चीन फॅक्टर इथं महत्वाचं आहे. सीपेक, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचा उल्लेख केला तर पाकिस्तानचं चीनवरचं असणारं वाढतं आर्थिक आणि लष्करी अवलंब हे अमेरिकेसाठी चिंतेचा प्रश्न आहे. त्यामुळं पाकिस्तानला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवायचा, जो जेणेकरून भविष्यामध्ये चायनासोबत जाणार नाही, या दृष्टिकोनातून सुद्धा हा विचार होतोय.
आणि इस्रायल संबंधाची असणारी सक्ती, या सक्तीचा उल्लेख केला तर आपल्याला या ठिकाणी इस्रायलला ऍज अ कंट्री म्हणून रिकॉग्नाइज करण्यासाठीचा असणारा स्टेटमेंटच तितका महत्वाचा आहे. मग नव्या संघर्षाची टेंगी म्हणजेच काय, अब्राहिम कराराची सक्ती या ठिकाणी येते. मग आता अमेरिकेची मागणी काय एक्झॅक्टली? अमेरिका म्हणतो की पश्चिम आशियातील असणारा जो व्यापारी भूराजकीय तडजोडीसाठी प्रादेशिक पुनर्रचनेची अब्राहम कराराचा विस्तार करायचा आहे, असा प्रस्ताव या ठिकाणी मांडलाय. अमेरिका या सगळ्या देशांना त्यांची प्रॉपर लायकी दाखवून देतोय की तुम्ही काहीच करू शकत नाही, मी जे सांगतोय ते तुम्हाला ऐकावं लागणार आहे. मग आता अट काय, युद्धोत्तर आर्थिक रचनेमध्ये सामावून घेण्यासाठी ट्रम्प प्रशासनाकडनं पाकिस्तानला, सौदी अरेबियाला, कतारला, तुर्कस्तानला यासारख्या असणाऱ्या प्रमुख मुस्लिम राष्ट्रांना इस्रायलला अधिकृत मान्यता देणे कंपल्सरी आहे, अनिवार्य आहे असं सांगण्यात आलेलं आहे. कोणाकडनं? ट्रम्प यांच्याकडनं. हा एक महत्वपूर्ण मुद्दा. आता ट्रम्पच्या बाबतीमध्ये हे पण आहे, टॅको होतो कंटिन्युअसली ट्रम्पचा. म्हणजे काय, ट्रम्प ऑलवेज चिकन आउट. कंटिन्युअसली ट्रम्प स्वतःचे निर्णय बदलत राहतात. आता याच्याबद्दल काय मुद्दा येतोय हाही खूप महत्वाचा आहे. पण पाकिस्तानचा या मुद्द्यावरती अगोदर तरी ठाम नकार होता. आता काय होईल ते काय सांगता येत नाही का, कारण विचार प्रणालीचा मुद्दा आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी हा प्रस्ताव फेटाळला सुरुवातीला तरी. हा करार पाकिस्तानच्या मूलभूत राज्य विचार प्रणालीशी विसंगत असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. पॅलेस्टाईनची अट काय, 1967च्या सीमेवरून आधारित आणि पूर्व जेरुसलम राजधानी असलेले सार्वभौम पॅलेस्टाईन राज्य निर्माण झाल्याशिवाय इस्रायलला कोणतीही मान्यता देणार नाही, असा असणारा ऐतिहासिक धोरणात्मक निर्णय पाकिस्तानचा तर असतोच कंटिन्युअसली. आणि विश्वासाचा अभाव आहे. गाझा आणि पश्चिम आशियातील संघर्षामध्ये करारांचं ज्या वेगाने उल्लंघन झालं ते पाहता इस्रायल सोबतच्या करारांच्या विश्वासावरती पाकिस्तान नेतृत्वाकडनं प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय. हे फक्त पाकिस्तान जगाला दाखवून देते, पण किती पपेट आहे, त्याला किती ऐकावं लागतं अमेरिकेचं. अमेरिका जे काही सांगतोय ते त्याला ऐकावंच लागणार आहे. ही परिस्थिती आता त्या ठिकाणी येऊन थांबलेली आहे. त्याचा उल्लेख आपल्याला इथं लक्षात ठेवायचा. मग आता मुख्य पेच प्रसंग आणि आर्थिक कोंडी यांची जर वैचारिक तडजोड बघण्याचा प्रयत्न केला तर पाकिस्तानची कोर डायलेमा काय या ठिकाणी, कोर कोंडी काय, अमेरिकेची अट मान्य केल्यास काय होईल, वॉशिंग्टन आणि आखाती भागीदारी देशांकडनं त्यांना महत्वपूर्ण आर्थिक आणि धोरणात्मक पाठबळ मिळेल, ते पॉझिटिव्ह होईल. पण निगेटिव्ह काय होईल? अट फेटाळल्यास विचारसरणी अमेरिकेच्या टॅरिफमुळे, शुल्कामुळे, आर्थिक निर्बंध, जागतिक एकाकीपणा आणि राजनैतिक प्रभावामुळे होणारं मोठं नुकसान या ठिकाणी फेस करावं लागेल. मान्य केलं तर इस्लामिक बहुल देशांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी एक प्रकारे स्वतःच्याच नागरिकांना फसवल्यासारखं होऊ शकतं. मान्य नाही केलं तर त्यांचे असणारे इकॉनॉमिकल सुद्धा फटके या ठिकाणी त्यांना चांगले बसू शकतात. या अनुषंगाने या असणाऱ्या न्यूजकडे आपण बघणं आवश्यक असणार आहे. मग इथं याचा प्रादेशिक परिणाम, भारताचं वाढतं वर्चस्व तुम्हाला दिसेल. पाकिस्तान एकाकी होईल नक्कीच ठीक आहे, पण भारताचा असणारा फायदा काय होऊ शकतो? पाकिस्तानच्या एकाकीपणामुळे भारताला धोरणात्मक फायदा होईल. I2U2 सारखे असणारे ग्रुप असेल, आयमॅक्स सारखे, इंडिया मिडल ईस्ट युरोपियन इकॉनॉमिक ऑर्डर आपण जो स्टार्ट केलाय त्याच्यामध्ये भारताचं असणारं जे वर्चस्व आहे का ते आपल्याला वाढताना दिसेल. आणि भारत एक प्रकारे या रिजनमध्ये परत एकदा साऊथ एशियामध्ये स्ट्रॉंग होताना दिसणार आहे. तर या असणाऱ्या निर्णयाला, डोनाल्ड ट्रम्प यांच्या असणाऱ्या स्टेटमेंटला पाकिस्तान सपोर्ट करेल का, पाकिस्तान त्या असणाऱ्या अब्राहिम अकॉर्डमध्ये सहभागी होईल का, याबद्दल तुमचं मत काय कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. मग अशाच असणाऱ्या क्वालिटी कंटेंटसाठी आपल्याला युट्यूब चॅनलला आपल्या या असणाऱ्या माइंडसेट आयएसच्या सबस्क्राईब करायचे. चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे साहेबांनो. स्टार्ट केले आपण नवीन. आणि सेशन आवडलं असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्याला हा असणारा कंटेंट आवडत असेल तर सगळ्यात जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करावं लागेल. थांबूया इथं, आपण भेटूया नेक्स्ट सेशनला. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.